हैदराबाद गॅझेटबाबत रामदास आठवलेंचं मोठं भाग्य स्पष्टच बोलले. मराठा आरक्षणासंदर्भ मोठं वक्तव्य. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची हाक दिली. लाखोंच्या संख्येनं मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत एकवटला. या आंदोलनाला मोठं यश मिळालंय. जरांगे पाटील यांच्या अनेक मागण्या मान्य झाल्या आहेत. हैदराबाद गॅझेटचा जिहार देखील काढण्यात आला. मात्र दुसरीकडे सरकारने घेतलेल्या निर्णयाला ओबीसी समाजाकडून विरोध होतो आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, ओबीसी समाजामधून आरक्षण देऊ नये अशी भूमिका ओबीसी समाजाची आहे. तर दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं अशी मागणी मराठा समाजाची आहे. या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ओबीसी समाजाला आधीच आरक्षण कमी मिळालेलं आहे. मराठा समाजात आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय नको. मराठा समाजाला यापूर्वी 10% आरक्षण दिलेलं आहे. हैदराबाद गॅझेट लागू केलं तरी सरसकट मराठा समाजाला त्याचा फायदा होणार नाही असं आठवले यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर देखील आठवले यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा असतो, त्यात राज ठाकरेंना कदाचित बोलवलं जाऊ शकतं. पण जरी दोन्ही भाऊ एकत्र आले तरी महाराष्ट्राच्या राजकारणात कुठलाही फरक पडणार नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना मुंबईची सत्ता मिळणं अवघड आहे. मुंबई महापालिका महायुती जिंकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास यावेळी आठवले यांनी केला आहे. ओबीसीवर अन्याय करायचा नाही ही भूमिका सरकारची आहे. मराठा समाजाला न्याय देताना ओबीसीवर अन्याय होऊ नये आणि त्या दृष्टिकोनातूनच सरसकट मराठ्यांना ओबीसी म्हणा या मुद्द्याची सरकार समजत नाही. कारण मराठा समाज हा क्षत्रिय समाज आहे आणि मराठा समाजाला तसं पाहिलं तर आमच्या केंद्र सरकारने 10% आरक्षण जे आहे ते इकॉनॉमिक विकर सेक्शनला दिलेलं आहे, EWSचं आरक्षण, आणि त्याच्यामध्ये मराठा समाजाला इथं चांगला फायदा होतो आहे. त्यामुळं मला असं वाटतं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका सर्वात अगोदर मी मांडली होती. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.